आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर. मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात म्हणजे देशाच्या सामूहिक प्रयत्नांची गोष्ट, देशाच्या यशाची गोष्ट, लोकांच्या सामर्थ्याची गोष्ट. मन की बात म्हणजे देशातील युवा वर्गाची स्वप्न आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांबद्दलची गोष्ट. मी पूर्ण महिनाभर मन की बातची वाट पाहत असतो, जेणेकरून मला तुमच्याशी थेट संवाद साधता येईल. इतके संदेश, कितीतरी संदेश. मी शक्य तितके जास्तीत जास्त संदेश वाचण्याचा आणि तुमच्या सूचनांवर विचार करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजचा दिवस खूप विशेष आहे. आज एनसीसी दिवस आहे. एनसीसीचा विषय निघताच आपले शाळा महाविद्यालयांचे दिवस आठवतात. मी स्वतः देखील एनसीसी कॅडेट होतो. त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की यातून मिळालेला अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहे. एनसीसी तरुण तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की कोणतीही आपत्ती आली असेल, मग ती पूर परिस्थिती असो, भूकंप असो, कोणतीही दुर्घटना असो, एनसीसीचे कॅडेट्स तिथं मदतीला नक्कीच धावून जातात. आज देशात एनसीसीला मजबूत करण्यासाठी सातत्यानं काम होत आहे. 2014 मध्ये एनसीसीमध्ये सुमारे 14 लाख तरुण तरुणी होते. आता 2024 मध्ये 20 लाखांहून अधिक तरुण तरुणी एनसीसीमध्ये आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता आणखी 5,000 नवीन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसीची सुविधा उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी एनसीसीमध्ये कॅडेट्स म्हणून मुलींची संख्या फक्त 25% आसपास होती. आता एनसीसीमध्ये मुलींची संख्या जवळपास 40% झाली आहे. सीमा भागात राहणाऱ्या अधिकाधिक तरुण तरुणींना एनसीसीमध्ये सामावून घेण्याची मोहीम सातत्यानं सुरू आहे. मी तरुण तरुणींना एनसीसीमध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करतो. असं पहा की तुम्ही शिक्षणाची कोणतीही वाट निवडा, तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एनसीसीची खूप मदत होईल. मित्रांनो, विकसित भारत घडवण्यात युवा वर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. जेव्हा तरुण मन एकत्र येऊन देशाच्या भावी प्रवासाबाबत विचारमंथन करतं, चर्चा करतं, तेव्हा निश्चितच त्यातून दिशा दाखवणारे ठोस मार्ग निघतात. तुम्हाला माहीत आहे की देश 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी युवा दिन साजरा करतो. पुढील वर्षी स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती आहे. यावेळी ही जयंती विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं 11 आणि 12 जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं युवा विचारांचा महामेळावा होणार असून विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग अर्थात विकसित भारत युवा नेते संवाद असं या उपक्रमाचं नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण तरुणी यात सहभागी होणार आहेत. गाव, ब्लॉक म्हणजे गट, जिल्हा, राज्य आणि तिथून निवडलेले असे 2,000 तरुण तरुणी भारत मंडपम इथं विकसित भारत युवा नेते संवादासाठी जमणार आहेत. तुम्हाला आठवत असेल की लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी अशा तरुण तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं, ज्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी नाही. तर अशा 1,00,000 तरुण तरुणींना, नवोदित तरुण तरुणींना राजकारणात सामावून घेण्यासाठी देशभरात विविध प्रकारचे विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग देखील असाच एक उपक्रम आहे. यासाठी देश परदेशातील तज्ज्ञ येणार आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वलयांकित मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. मी देखील त्यात जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहीन. तरुण तरुणींना त्यांच्या कल्पना थेट आमच्यासमोर मांडण्याची संधी मिळेल. देश या कल्पनांना कशाप्रकारे मूर्त स्वरूप देऊ शकेल, कसा एक निश्चित कृती आराखडा तयार करता येईल,
याची ब्लूप्रिंट तयार केली जाईल. तेव्हा सज्ज व्हा. जे भारताचे भविष्य घडवणार आहेत, जे देशाची भावी पिढी आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आपण मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आपण अनेकदा अशा तरुणाईबद्दल बोलतो. असे अनेक तरुण-तरुणी आहेत, जे निस्वार्थपणे समाजासाठी काम करत आहेत आणि लोकांच्या छोट्या-छोट्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झटत आहेत. आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्याला असे अनेक लोक दिसतात, ज्यांना कुठल्यातरी मदतीची किंवा कसल्यातरी माहितीची गरज असते. मला हे जाणून बरं वाटलं की काही तरुणांनी गट बनवून अशाही काही समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की लखनौचे वीरेंद्र म्हणून रहिवासी आहेत. ते डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला डिजिटल स्वरूपात मिळवून देण्याच्या कामात ज्येष्ठ नागरिकांना मदत करत असतात. तुम्हाला माहीत आहे की नियमाप्रमाणे सर्व निवृत्ती वेतनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला जमा करायचा असतो. 2014 पर्यंत यासाठीची प्रक्रिया अशी होती की ज्येष्ठ नागरिकांना स्वतः बँकांमध्ये जाऊन हा दाखला जमा करावा लागत होता. आपण कल्पना करू शकता की यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांची किती गैरसोय होत होती. आता ही प्रक्रिया बदलली आहे. आता हयातीचे दाखले डिजिटल स्वरूपात मिळू लागल्यामुळे ही प्रक्रिया खूप सुलभ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जावं लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाच्या वापरात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून वीरेंद्रसारखे अनेक तरुण योगदान देत आहेत. ते आपापल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना याबाबत जागृत करत असतात. एवढंच नाही, ते ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान स्नेही सुद्धा बनवत आहेत. अशाच प्रयत्नांमुळे आज डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला मिळवणाऱ्यांची संख्या 80 लाखाच्या वर गेली आहे. यापैकी 2 लाखाहून जास्त ज्येष्ठ नागरिक असे आहेत, ज्यांनी वयाची 80 वर्ष ओलांडलेली आहेत. मित्रांनो, अनेक शहरांमध्ये युवा वर्ग ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेण्यासाठी पुढे येत आहे. भोपाळच्या महेश यांनी आपल्या भागातील अनेक ज्येष्ठांना मोबाईल फोनद्वारे आर्थिक व्यवहार करायला शिकवलं आहे. या ज्येष्ठांकडे स्मार्टफोन तर होते, मात्र त्यांचा योग्य उपयोग कसा करायचा हे सांगणारं कोणी नव्हतं. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल व्यवहारांमधून होणाऱ्या अटकेसारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी अनेक तरुण तरुणी पुढे आले आहेत. अहमदाबादचे राजीव लोकांना डिजिटल अटकेच्या धोक्याबाबत जागरूक करत असतात. मी मन की बातच्या मागील भागात डिजिटल अटकेबाबत चर्चा केली होती. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ज्येष्ठ नागरिकच जास्तीत जास्त बळी पडतात. अशा परिस्थितीत आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांना जागरूक केलं पाहिजे आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यात त्यांना मदत केली पाहिजे. आपल्याला लोकांना हे वारंवार समजवावं लागेल की सरकारी प्रक्रियेमध्ये डिजिटल अटक या प्रकारची तरतूदच नाही. हे धादांत असत्य लोकांना फसवण्याचं कारस्थान आहे. मला आनंद वाटतो की आपले तरुण मित्र याबाबतच्या जागरूकतेच्या कामात पूर्ण संवेदनशीलतेनं सहभागी होत आहेत आणि इतरांनाही प्रेरणा देत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. प्रयत्न हाच आहे की आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढावं. असंही म्हटलं जातं की पुस्तकं माणसाची सर्वात चांगले मित्र असतात आणि आता ही मैत्री घट्ट करण्यासाठी ग्रंथालयापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती असेल? मी चेन्नईचं एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. इथं मुलांसाठी असं एक वाचनालय तयार करण्यात आलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हे प्रकृत अरिवगम म्हणून ओळखलं जातं. या ग्रंथालयाची कल्पना तंत्रज्ञानाच्या जगाशी निगडीत असलेल्या श्रीराम गोपालनजींच्या योगदानातून साकारली आहे. परदेशात आपलं काम करताना ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडले गेले. मात्र सोबतच त्यांनी मुलांमध्ये वाचनाची आणि शिकण्याची आवड रुजवण्याचाही विचार केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रकृत अरिवगम तयार केलं. यात 3000हून अधिक पुस्तकं आहेत, जी वाचण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ लागलेली असते. पुस्तकांशिवाय
या ग्रंथालयात होणारे अनेक उपक्रमही मुलांना आकर्षित करतात. कथाकथनाची सत्रं असोत, कला कार्यशाळा असोत, स्मृती संवर्धन प्रशिक्षण वर्ग असोत, रोबोटिक्स म्हणजेच यंत्रमानव तंत्राचे धडे असोत किंवा पब्लिक स्पीकिंग म्हणजे सार्वजनिक संभाषण असो, प्रत्येकासाठी आनंद घेण्यासारखं काहीतरी आहे जे त्यांच्या आवडीचं आहे. मित्रांनो, हैदराबादमध्येही फूड फॉर थॉट फाउंडेशननं अनेक अनोखी ग्रंथालय निर्माण केली आहेत. त्यांचाही जास्तीत जास्त प्रयत्न हाच असतो की मुलांना जास्तीत जास्त विषयांची ठोस माहिती असलेली पुस्तकं वाचायला मिळावीत. बिहारमध्ये गोपालगंजच्या प्रयोग लायब्ररी या ग्रंथालयाची चर्चा आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागली आहे. या ग्रंथालयातून सुमारे 12 गावातील तरुण तरुणींना पुस्तकं वाचण्याची सुविधा मिळू लागली आहे. याबरोबरच या वाचनालयाच्या वतीनं इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही ग्रंथालये तर अशी आहेत जी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. हे पाहून खरोखरच खूप आनंद होतो की समाजाच्या सक्षमीकरणासाठी आज वाचनालयांचा खूप चांगला उपयोग होत आहे. तुम्हीही पुस्तकांशी मैत्री वाढवा आणि पहा तुमचं जीवन कसं बदलतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी परवा रात्रीच दक्षिण अमेरिकेतील गयाना या देशातून परतलो आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर गयानामध्ये एक मिनी भारत वसलेला आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी गयानात भारतातील लोकांना शेतात काम करण्यासाठी आणि इतर कामांसाठी नेण्यात आलं होतं. आज गयानामधील भारतीय वंशाचे लोक राजकारण, व्यापार, शिक्षण आणि संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात गयानाचं नेतृत्व करत आहेत. गयानाचे राष्ट्रपती डॉक्टर इरफान अली हे देखील भारतीय वंशाचे आहेत, ज्यांना आपल्या भारतीय वारशाचा अभिमान आहे. मी गयानामध्ये असताना माझ्या मनात एक विचार आला, जो मी तुम्हाला मन की बातमध्ये सांगत आहे. गयानाप्रमाणे जगातील कित्येक देशांमध्ये लाखो भारतीय आहेत. काही दशकांपूर्वीच्या 200-300 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांच्या स्वतःच्या अशा कथा आहेत. भारतीय स्थलांतरितांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा कसा उमटवला याच्या कथा तुम्हाला सापडतील का? तिथल्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी कसा भाग घेतला? त्यांनी आपला भारतीय वारसा कसा जिवंत ठेवला? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अशा सत्यकथा शोधाव्यात आणि त्या मला सांगाव्यात. तुम्ही या कथा नमो ॲपवर किंवा MyGovवर किंवा इंडियन डायस्पोरा स्टोरीज या हॅशटॅगवर देखील शेअर करू शकता. मित्रांनो, ओमानमध्ये सुरू असलेला एक अनोखा प्रकल्पही तुम्हाला खूप मनोरंजक वाटेल. ओमानमध्ये अनेक भारतीय कुटुंब अनेक शतकांपासून राहत आहेत. त्यापैकी बहुतांश गुजरातमधील कच्छचे मूळ रहिवासी होते. या लोकांनी व्यापाराचे महत्त्वाचे दुवे निर्माण केले होते. आजही त्यांच्याकडे ओमानी नागरिकत्व आहे, पण भारतीयत्व त्यांच्या नसानसात भिनलेलं आहे. ओमानमधील भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमानं एका पथकानं या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचं काम सुरू केलं आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत हजारो कागदपत्र जमा करण्यात आली आहेत. यामध्ये रोजनिशी, खातेवही, लेजर नोंदवही, पत्र आणि तारा इत्यादींचा समावेश आहे. यातील काही कागदपत्र 1838 सालातील देखील आहेत. ही कागदपत्र भावनांनी ओथंबलेली आहेत. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा ते ओमानला पोहोचले, तेव्हा त्यांनी कोणत्या प्रकारचं जीवन अनुभवलं, कोणत्या प्रकारच्या सुखदुःखांचा सामना केला आणि ओमानच्या लोकांशी त्यांचे संबंध कसे वाढले, हे सर्व या कागदपत्रांमध्ये सामावलेलं आहे. ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट हा मौखिक इतिहास प्रकल्प देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा आधार आहे. या उपक्रमात तिथल्या ज्येष्ठांनी आपले अनुभव सांगितलेले आहेत. लोकांनी तिथल्या त्यांच्या राहणीमानाशी संबंधित गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत. मित्रांनो, असाच एक ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट भारतातही सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशाच्या फाळणीची झळ बसलेल्यांचे अनुभव इतिहासप्रेमी गोळा करत आहेत. आता देशात असे फार कमी लोक उरले आहेत ज्यांनी फाळणीची भीषणता पाहिली, अनुभवली आहे. अशा परिस्थितीत हा प्रयत्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे. मित्रांनो, जो देश, जे स्थान आपला इतिहास जपतात त्यांचं भविष्यही सुरक्षित राहतं.
हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्याचा एक भाग म्हणून एक डिरेक्टरी तयार केली आहे. भारताच्या सागरी प्रवासाच्या प्राचीन क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीम देशात सुरू आहे. या अनुषंगानं लोथलमध्ये एक मोठं संग्रहालय देखील उभारलं जात आहे. याशिवाय जर तुमच्याकडे कोणतंही हस्तलिखित, कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज, कोणत्याही हस्तलिखिताची प्रत असेल, तर तुम्ही ती भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करू शकता. मित्रांनो, मला स्लोव्हाकियामध्ये होत असलेल्या अशाच आणखी एका प्रयत्नाची माहिती मिळाली आहे, जो आपल्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याशी संबंधित आहे. इथं प्रथमच आपल्या उपनिषदांचा स्लोव्हाक भाषेत अनुवाद झाला आहे. या प्रयत्नातून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत, ज्यांच्या हृदयात भारत वसतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मला तुम्हाला देशाच्या अशा एका कामगिरीबद्दल सांगायचं आहे, जे ऐकून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल आणि जर तो नाही वाटला, तर कदाचित तुम्हाला पश्चात्तापही होईल. काही महिन्यांपूर्वी आपण एक पेड माँ के नाम म्हणजेच एक वृक्ष आईच्या नावाने ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत देशभरातील लोक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या मोहिमेनं 100 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 100 कोटी झाडं, तीही अवघ्या 5 महिन्यात. हे केवळ आपल्या देशवासियांच्या अथक परिश्रमामुळेच शक्य झालं आहे. याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल. एक वृक्ष आईच्या नावाने ही मोहीम आता जगातील इतर देशांमध्येही पसरत आहे. मी गयानामध्ये असताना तिथेही या मोहिमेचा साक्षी झालो होतो. गयानाचे राष्ट्रपती डॉक्टर इरफान अली, त्यांच्या पत्नीची आई आणि बाकीचे कुटुंबीय एक वृक्ष आईच्या नावे या मोहिमेत माझ्याबरोबर सामील झाले होते. मित्रांनो, ही मोहीम देशाच्या विविध भागांमध्ये सातत्यानं सुरू आहे. एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये वृक्षारोपणाचा विक्रम झाला आहे. इथं 24 तासात 12 लाखांहून अधिक झाडं लावण्यात आली. या मोहिमेमुळे इंदूरच्या रेवती हिल्सचा ओसाड भाग आता ग्रीन झोनमध्ये बदलून जाणार आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये या मोहिमेद्वारे एक अनोखा विक्रम रचला गेला. इथल्या महिलांच्या एका गटानं एका तासात 25,000 झाडं लावली. मातांनी आपल्या आईच्या नावानं झाडं लावली आणि इतरांनाही प्रेरणा दिली. इथं 5,000हून अधिक लोकांनी मिळून एकाच ठिकाणी वृक्षारोपण केलं. हा देखील एक विक्रमच आहे. एक पेड माँ के नाम किंवा एक वृक्ष आईच्या नावाने या मोहिमेअंतर्गत अनेक सामाजिक संस्था स्थानिक गरजांनुसार वृक्षारोपण करत आहेत. जिथं जिथं झाडं लावली जातात, तिथं संपूर्ण इकोसिस्टीमचा पर्यावरणपूरक विकास व्हावा, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या संस्था काही ठिकाणी औषधी वनस्पती लावत आहेत, तर काही ठिकाणी चिमण्या किंवा अन्य पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यासाठी झाडं लावत आहेत. बिहारमध्ये जीविका सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिला 75 लाख झाडं लावण्याची मोहीम राबवत आहेत. या महिलांचा विशेष भर फळझाडांवर आहे. या झाडांमुळे त्यांना भविष्यात उत्पन्न मिळू शकेल. मित्रांनो, या मोहिमेत सहभागी होऊन कोणीही व्यक्ती आपल्या आईच्या नावानं एक झाड लावू शकते. जर तुमची आई तुमच्या समवेत असेल, तर तुम्ही तिला बरोबर घेऊन झाड लावू शकता. अन्यथा तिचा फोटो बरोबर घेऊन जात तुम्ही या मोहिमेचा भाग होऊ शकता. तुम्ही झाडाबरोबरचा तुमचा सेल्फी mygov.in वर देखील पोस्ट करू शकता. आईने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, परंतु तिच्या नावानं एक झाड लावून तिचं अस्तित्व आपण कायम जिवंत ठेवू शकतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही सर्वांनी लहानपणी तुमच्या घराच्या छतावर किंवा झाडांवर चिमण्या चिवचिवाट करताना पाहिल्या असतील. चिमणीला तामिळ आणि मल्याळममध्ये कुरुवी, तेलुगूमध्ये पिच्चुका आणि कन्नडमध्ये गुब्बी म्हणून ओळखलं जातं.
प्रत्येक भाषेत आणि संस्कृतीत चिमण्यांच्या कथा सांगितल्या जातात. आपल्या सभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या कामी चिमण्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु आज शहरांमध्ये चिमण्या क्वचितच दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या आहेत. आजच्या पिढीतील अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी चिमण्या फक्त चित्रात किंवा व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. अशा मुलांच्या आयुष्यात हा लाडका पक्षी परत आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जात आहेत. चेन्नईच्या कुडुगल ट्रस्टनं चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेत शाळकरी मुलांना सामावून घेतलं आहे. या संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचं दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचं प्रशिक्षणही देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवलं. यामध्ये चिमण्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली. ही घरटी कोणत्याही इमारतीच्या बाहेरील भिंतीवर किंवा झाडावर लावली जाऊ शकतात. या मोहिमेत मुलांनी उत्साहानं भाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर चिमण्यांची घरटी बनवायला सुरुवात केली. गेल्या 4 वर्षात संस्थेनं चिमण्यांसाठी अशी 10,000 घरटी तयार केली आहेत. कुडुगल ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरात चिमण्यांची संख्या वाढू लागली आहे. तुम्ही देखील तुमच्या अवतीभोवती असे प्रयत्न केले तर चिमण्या पुन्हा आपल्या जीवनाचा एक भाग नक्कीच होतील. मित्रांनो, कर्नाटकातील म्हैसूर येथील एका संस्थेनं लहान मुलांसाठी अर्ली बर्ड नावाची मोहीम सुरू केली आहे. मुलांना पक्ष्यांबद्दलची माहिती सांगण्यासाठी ही संस्था खास प्रकारची लायब्ररी चालवते. एवढंच नाही तर मुलांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची भावना जागृत करण्यासाठी नेचर एज्युकेशन किट तयार करण्यात आली आहेत. या किटमध्ये मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं, खेळ, विविध उपक्रम आणि कोडी आहेत. ही संस्था शहरातल्या मुलांना खेड्यापाड्यात घेऊन जाते आणि त्यांना पक्ष्यांबद्दल सांगते. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे मुलं पक्ष्यांच्या अनेक प्रजाती ओळखू लागली आहेत. मन की बात ऐकणारी मंडळी सुद्धा अशी आजूबाजूला बघण्याचा आणि गोष्टी समजून घेण्याचा वेगळा दृष्टिकोन मुलांमध्ये विकसित करू शकतात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सरकारी कार्यालय असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. तुम्ही चित्रपटांमध्येही असंच काहीबाही पाहिलं असेल. सरकारी कार्यालयातील या फायलींच्या ढिगाऱ्यावर अनेक विनोद केले जातात, अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत. झालं असं की वर्षानुवर्ष या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीनं भरल्या होत्या, तिथं घाण होऊ लागली होती. अनेक दशकं पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या मोहिमेमुळे सरकारी विभागांमध्ये आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. स्वच्छतेमुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी झाली आहे. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्यांमध्ये सुद्धा आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. कामाची जागा स्वच्छ ठेवण्याचं महत्त्व किंवा गांभीर्यही त्यांना कळून चुकलं आहे. मित्रांनो, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं तुम्ही आपल्या वाडवडिलांना म्हणताना ऐकलं असेल. कचरे से कंचन म्हणजेच कचऱ्यातून कला ही कल्पना आपल्याकडे खूप जुनी आहे. देशाच्या अनेक भागात तरुण मंडळी निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून टाकाऊ पदार्थातून कलात्मक वस्तू बनवत आहेत. विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवत आहेत, शोध लावत आहेत. यातून ते पैसे कमवत आहेत आणि रोजगाराच्या संधी विकसित करत आहेत. हे तरुणही त्यांच्या प्रयत्नातून शाश्वत जीवनशैलीला चालना देत आहेत. मुंबईच्या 2 मुलींचा असा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. अक्षरा आणि प्रकृती नावाच्या या 2 मुली चिंध्यांपासून फॅशन आयटम बनवतात. शिवणकाम करतेवेळी कापड कापताना बाहेर किंवा बाजूला पडणाऱ्या चिंध्या निरुपयोगी समजल्या जातात आणि फेकल्या जातात, हेही तुम्हाला माहिती आहे. अक्षरा आणि प्रकृतीची टीम त्याच कपड्यांचा कचरा फॅशन उत्पादनांमध्ये रूपांतरित करते. चिंध्यांपासून बनवलेल्या टोप्या आणि पिशव्याही सहज विकल्या जात आहेत. मित्रांनो, यूपीच्या कानपूरमध्येही स्वच्छतेबाबत चांगले उपक्रम राबवले जात आहेत. इथं काही लोक रोज सकाळी चालायला जातात
आणि गंगेच्या घाटावर पसरलेला प्लॅस्टिक आणि इतर कचरा गोळा करतात. या समूहाला कानपूर प्लॉगर्स ग्रुप असं नाव देण्यात आलं आहे. प्लॉगिंग म्हणजेच जॉगिंग करता करता पिकअप करणं. काही मित्रांनी मिळून ही मोहीम सुरू केली होती. हळूहळू ही लोकसहभागातून मोठी मोहीम झाली. शहरातील अनेक नागरिक त्यात सामील झाले आहेत. त्यांच्या सदस्यांनी आता दुकानं आणि घरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या कचऱ्यापासून रिसायकल प्लांटमध्ये ट्री गार्ड तयार केले जातात. म्हणजेच या गटातील लोक कचऱ्यापासून बनवलेल्या ट्री गार्डच्या साहाय्यानं झाडांचं संरक्षणही करतात. मित्रांनो, छोट्या छोट्या प्रयत्नातून किती मोठं यश मिळवता येतं याचं उदाहरण म्हणजे आसामची इतिशा. इतिशाचं शिक्षण दिल्ली आणि पुण्यात झालं. कॉर्पोरेट जगतातील आकर्षणं बाजूला सारून इतिशा अरुणाचलच्या सांगती खोरे स्वच्छता कामात व्यग्र आहे. पर्यटकांमुळे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचू लागला होता. एकेकाळी स्वच्छ असलेली तिथली नदी प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषित झाली होती. इतिशा स्थानिक लोकांसोबत ते स्वच्छ करण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या ग्रुपचे लोक तिथं येणाऱ्या पर्यटकांना जागरूक करण्याचं काम करतात आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी संपूर्ण खोऱ्यात बांबूपासून बनवलेल्या कचऱ्याच्या टोपल्या बसवतात. मित्रांनो, अशा प्रयत्नांमुळे भारताच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते. ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे. तुमच्या आसपासही असं काही निश्चितच घडत असेल. अशा प्रयत्नांबद्दल तुम्ही मला जरूर कळवत राहा. मित्रांनो, मन की बातच्या या भागात सध्या एवढंच. मी संपूर्ण महिनाभर तुमच्या प्रतिसादांची, पत्रांची आणि सूचनांची वाट पाहत असतो. दर महिन्याला येणारे तुमचे संदेश मला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहतात. तेव्हा पुढच्या महिन्यात मन की बातमध्ये आपण पुन्हा भेटूच. देश आणि देशवासियांच्या नवीन यशोगाथांसह. तोपर्यंत सर्व देशवासियांना माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.